नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत, खुसखुशीत, पांढरे शुभ्र आणि मोठे-मोठे असे बटाट्याचे वेफर्स, बटाट्याचे चिप्स. आता हे चिप्स पाडताना ते काळे पडू नयेत, तळल्यानंतर लाल पडू नयेत यासाठी काय करावे? मी इथं जे वेफर्स बनवले आहे त्याच्यामध्ये तुरटीचा वापर केलेला नाही. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत 4 किलो बटाटे घेतलेले आहेत. तुम्ही तुमचं प्रमाण कितीही ठेवू शकता. जास्त जरी बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता. आता मी इथं 4 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे घेताना हे मोठे-मोठे बटाटे घ्या. म्हणजे वेफर्स आपले जे बनणार आहेत ते असे मोठे-मोठे पडतील. म्हणजे तयार पण होताना ते मोठे-मोठे तयार होतील. आता आणि त्यानंतर दुसरी एक स्टेप लक्षात ठेवायची आहे म्हणजे बटाटे हे लांब असावेत. गोल-गोल जर तुम्हाला चिप्स हवे असतील, तर तुम्ही गोल बटाटे घेऊ शकता. पण मी इथे घेतलेले आहे ते लांब असे बटाटे घेतलेले आहेत. आता आपण ह्याची या पद्धतीने सालं काढून घेणार आहे आणि सालं काढत असताना तुम्ही लगेचच एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि साल जसं-जशी तुम्ही एक-एक बटाट्याची साल काढाल, तसं-तसं लगेचच्या लगेच त्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. जर तुम्ही तसंच सालं काढून जर सगळं ठेवलात आणि नंतर पाण्यामध्ये टाकायचं म्हटलं तर ते पाण्यात काळे पडतात. आता बघू शकता, की आपण असं एक-एक करून लगेचच आपण हे एक-एक, एक-एक बटाट्याची साल काढून घेणार आहे आणि लगेचच आपण त्याला पाण्यामध्ये टाकून देणार आहे. आता तुम्ही पाहू शकता, की मी असं करून सर्व बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे आणि त्याला लगेचच पाण्यामध्ये टाकलेलं आहे. आता तुम्ही हे सर्व बटाटे पाहू शकता. पाणी कितपत ठेवायचं आहे, जेवढे तुमचे बटाटे आहेत तेवढे पाणी पूर्ण बटाटे बुडले पाहिजे. चला तर आता आपण चिप्स पाडायला घेऊया. आता चिप्स पाडायला घेताना इथं जी मी मशीन घेतलेली आहे चिप्सची, ती मशीन 2 पद्धतीतली आहे. बघा, तुम्ही पाहू शकता. आता मी ह्या साइजचे मी घेणार आहे बटाटे पाडताना आणि बटाट्याचे चिप्स पाडताना तुम्ही खाली जे भांडं घेता, ते भांडं देखील पाण्यानं भरलेलं असावं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही पाण्यातच चिप्स पाडायचे आहेत. तुम्ही पाहू शकता. आता हा जो बटाटा आहे तो घेताना देखील तुम्ही उभा नाही घ्यायचा, आडवा करून घ्या. म्हणजे आडवा केल्यानंतर तुमचे बटाट्याचे जे चिप्स आहेत ते मोठे-मोठे पडतील. जर तुम्ही उभा घेतलात तर ते बटाट्याचे चिप्स गोल पडतील पण छोटे-छोटे पडतील. आता मी इथं तुम्ही पाहू शकता, की मी एक आणि एक बटाटा हा लांब घेतलेला आहे. म्हणजे लांब सडक असा म्हणजे त्याची साईज जी आहे ती लांब आहे. आता या पद्धतीनं मी एकदम असं जास्त जोर लावून त्याला मी प्रेस करणार नाही. तुम्ही पाहू शकता, की मी प्रेस करताना अगदी शिस्तीत केलेला आहे. अगदी स्लोली करायचं आहे. जी प्रोसिजर तुम्ही करणार आहात, ती स्लोली करायची आहे. तुम्ही पाहू शकता, की मी बटाट्याचे चिप्स पाडताना अगदी स्लोमध्ये पाडत आहे. जर तुम्ही फास्ट प्रोसिजर केला तर चिप्स अगदी पातळ पडतील आणि मध्ये-मध्ये तुटतील देखील आणि प्रेस करताना तुम्ही पाहू शकता, की बटाट्याचे चिप्स हे प्रेस करताना आपण थोडेसे स्लो तर करणारच आहोत, पण आपण त्याला समान जो म्हणतो आपण भार म्हणतो आपण, तो समान भार द्यायचा आहे. कुठंही कमी जास्त करायचं नाही. तुम्ही पाहू शकता, की आपले वेफर्स हे छान पडलेले आहेत आणि एकसारखे पडलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता असे करून तुम्ही सर्व बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता, की अगदी लांब-लांब आणि असे छान बटाट्याचे वेफर्स पडलेले आहेत. मी त्याला जास्त असं प्रेस करत नाही. तुम्ही पाहू शकता, की मी प्रेस करताना अगदी शिस्तीत करतीये. तुम्ही पाहू शकता आणि डायरेक्ट पाण्यामध्येच मी चिप्स पाडत आहे. आता असं करून तुम्ही सर्व बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. आता आपण त्यानंतर आता इथं बटाट्याचे चिप्स पाडत असताना काही जण काय करतात ह्याच्यामध्ये तुरटीचा वापर करतात, पण मी इथं तुरटी टाकत नाही. तर बिना तुरटी टाकता देखील आपले वेफर्स हे चांगले पांढरे शुभ्र होऊ शकतात. फक्त त्याच्यामध्ये एक स्टेप फॉलो करायची आहे, की जे तुम्ही पेपर्स बनवता ते अगदी 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. म्हणजेच आपले बटाटे हे पांढरे शुभ्र होतील. जर 3-4 वेळा तुम्ही हे 3-4 स्टेपमध्ये जर बटाट्याचे चिप्स जे पाडलेले असतात ते धुतलात, तर तुमचे बटाटे जे आहेत ते छान होतील. तुम्ही पाहू शकता, की मी कितपत असे बटाट्याचे जी लेंथ आहे, म्हणजे जी त्याची कन्सिस्टन्सी आहे ती बघू शकता, की ती समान आहे पूर्ण. तुम्ही पाहू शकता. आता त्यानंतर आपण काय करायचं आहे, की हे सगळे चिप्स पाडल्यानंतर मी 2 च्यामध्ये
गा टाकलेला आहे म्हणजे भांड्यामधून. कारण एका भांड्यामध्ये नाही मावणार नाही आहे आणि बरोबर पाण्याच्या बरोबर आपण हे चिप्स ठेवायचे आहेत. तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्ही भांडी मोठं घ्या भांडं किंवा 2-2 भांड्यामध्ये डिवायडेड केलं तरी देखील चालेल. आता तुम्ही इथं पाहू शकता की मी बरोबर पाणी देखील अगदी बरोबर ठेवलेलं आहे चिप्समध्ये आणि आता हे आपण 2 तासासाठी किंवा रात्रभर देखील ह्याला तुम्ही भिजत घालू शकता. तुम्ही पाहू शकता की मी आता इथं भांडं देखील मोठं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्येही टाकून दिलेलं होतं म्हणजे पाणी ओतून. आता तुम्ही पाहू शकता की हे 2 तास झाल्यानंतर जेव्हा चिप्स हे होतात आपण पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये अगदी करकरीतपणा आलेला असतो. तुम्ही बघा इथं मी दाखवते तुम्हाला की 2 तास जर भिजायला ठेवलात ना तर त्याला तुम्ही अगदी बटाट्याच्या जे चिप्स असतात त्याला करकरीतपणा येतो. त्यामुळं तुम्ही हे 2 तासासाठी किंवा रात्रभर जरी भिजायला ठेवलात आणि सकाळी उठून जर चिप्स केलं तरी देखील चालेल. चला आता इथं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी कितपत ठेवायचं आहे? पाणी इतकं ठेवायचं आहे जेवढे आपले चिप्स आहेत त्याच्या बरोबर पाणी आलं पाहिजे. इतपत आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तुम्ही इथं पाहू शकता की मी जे भांडं घेतलेलं आहे ते मोठं घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही चिप्स शिजायला ठेवता तेव्हा भांडं मोठं घ्या म्हणजे त्याच्यामध्ये चिप्स व्यवस्थित शिजले जातील. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे. मीठ हे 2 टेबलस्पून मी घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं चवीनुसार मीठ हवं आहे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता त्याच्यानंतर तुम्ही एक स्टेप लक्षात ठेवायची आहे की मीठ हे जास्त वाळल्यानंतर पण त्याच्यामध्ये मीठ जास्त लागतं. त्यामुळे मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता. चला आता तर हे पाणी उकळलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतरच हे सगळे वेपर्स जे आपण बनवलेलं असतो ते त्यामध्ये ॲड करायचे आहेत म्हणजे टाकून द्यायचे शिजण्यासाठी. आता असं थोडं-थोडं करून मी सर्व टाकत आहे. जर तुमच्याकडे भांडं मोठं नसेल तर तुम्ही 2 स्टेपमध्ये देखील बटाटे शिजवून घेऊ शकता. पण मी इथं भांडं भरपूर असं मोठं ठेवलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये सगळे चिप्स टाकणार आहे. बघा तुम्ही पाहू शकता की मी पाणी देखील बरोबर अगदी त्या चिप्सच्या बरोबर पाणी ठेवलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं आहे इथं आपण एक 5 मिनिटं फक्त आपण ह्याला वाफ येऊ द्यायची आहे. म्हणजे पाणी उकळायला लागेल. म्हणजे हे चिप्स टाकल्या एक ताट झाकून ठेवा त्याच्यावरती आणि फक्त एक 5 मिनिटं त्याला जास्त शिजवायची गरज नाही. बटाटे चिप्स हे जास्त शिजले तर ते तुटू शकतात. आता तुम्ही पाहू शकता 5 मिनिटानंतर त्याला एक चांगली उकळी आलेली आहे आणि तुम्ही नंतर त्याच्यामध्ये बघायचं आहे की आपले बटाट्याचे चिप्स शिजलेत का? आता शिजलेत का ते कसं ओळखायचं? एक बटाट्याच्या चिप्स घ्या आणि त्याला थोडंसं फोल्ड करा म्हणजे दुमडा आणि बघा त्याला की ते तुटतात का? जर तुटत असेल तर ते सहज जर तुटत असेल तर शिजलेले आहेत. पण त्यानंतर देखील हे सहज तुटत नाहीत. त्यामुळे मी अगदी 1-2 मिनटं आणखीन त्याला पाण्यातच ठेवते. गॅस बंद करायचा आहे आणि 2च मिनटं फक्त आता त्याला आपण आता आणखीन एक उकळी देऊन घ्यायची आहे. म्हणजे जर तसंच पाणी उकळलेलं असतं तसंच जर त्याच्यामध्ये ठेवलं तरी चालेल आणि जास्त देखील ह्याला पाण्यात ठेवायचं नाही. कारण जास्त जरी ठेवलं तरी देखील जास्त ते चिप्स शिजू शकतात आणि वेपर्स देखील मोडू शकतात. बघा आता लगेचच मी ह्याला जास्त ठेवलेलंच नाही. मी लगेचच एका चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये हे वेपर्स काढून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता की आपण ह्याला पाण्यामध्ये जास्त उकळलेल्या पाण्यामध्ये ठेवायचं नाही. तुम्ही पाहू शकता की असं तुम्ही स्टेपनुसार तुम्ही सर्व बटाट्याचे जे चिप्स आहेत त्या पाण्यातून बाहेर काढायचे आहेत आणि चाळणीमध्ये टाकायचे आहेत आणि डायरेक्ट तुम्ही त्याला उन्हात टाकलं तरी देखील चालू शकतं. आता तुम्ही पाहू शकता की मी इथं बाहेर आणलेलं आहे आणि एक एक करून चिप्स तुम्ही वाळत घालायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आता मी इथं एक करून सर्व चिप्स एकसारखे लावत आहे. तसंच त्याला जर ठेवला तर एकमेकाला ते चिकटून बसतील. आता तुम्ही पाहू शकता की मी अगदी डायरेक्ट उन्हातच टाकलेले आहेत आणि एकसारखे आणि पांढरे शुभ्र असे आपले इथं वेपर्स झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता याला 2 दिवस 1 दिवस देखील ऊन याला फार पुरेसा आहे. पण इथं मी 2 दिवस त्याला चांगलं कडकडीत मध्ये वाळवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की आपले बटाट्याचे चिप्स जे आहेत, जे वेपर्स आहेत ते खूप छान आणि पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. आता तुम्ही इथं आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे तुरटी मी इथं वापरलेली नाही. तुम्हाला जर हवी असेल, जर त्याला करकरीतपणा म्हणतात
की तुरटी टाकल्याने करकरीतपणा येतो, असं छान दिसतात आणि पांढरे पण होतात. पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी इथं यूज केलेली नाही. आता तुम्ही पाहू शकता की आपले बटाट्याचे वेपर्स हे पांढरे शुभ्र झालेले आहेत. आपण इथे तळून बघत आहोत. तळून बघितल्यानंतर देखील तुम्ही पाहू शकता की ते लगेच फुलतात आणि दुप्पट-तिप्पट जे म्हणतात ना, त्या पद्धतीनं आपले वेपर्स फुलत आहेत आणि छान असे आपले वेपर्स पण तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं की इथं आणखीन एक स्टेप लक्षात ठेवू शकता. ती म्हणजे बटाटे जेव्हा तुम्ही घेता, तेव्हा ते बटाटे असे मोठे-मोठे घ्या. जेवढे मोठे बटाटे असतील तेवढे मोठे आपले वेपर्स हे बनणार आहेत. तुम्ही पाहू शकता की आपले बटाट्याचे चिप्स जे आहेत ते किती मोठे झालेले आहेत आणि जे काय आहेत ते सगळे बटाट्याचे चिप्स हे मोठे-मोठे आहेत. जे चिप्स पाडता आणि लास्टला जेव्हा तुम्ही पाडत असता तेव्हा ते थोडे-थोडे उरलेले असतात. म्हणजे ते चिप्स पडत नाही. तेव्हा तुम्ही काय करायचं की त्याची तुम्ही भाजी देखील बनवू शकता. बघू शकता की आता आपले हे वेफर्स तयार आहेत. चला सबस्क्राईब करा.